हॅलो, नमस्ते, वेलकम ऑल. सगळ्यांचं स्वागत. आजच्या सेशनमध्ये आपण राज्यसेवा 2025 साठी एक्सपेक्टेड टॉपिक्स फॉर मेन्स बेस्ड ऑन UPSC PYQ अनालिसिस या सेशनमध्ये आपण एसे म्हणजेच निबंध या टॉपिक विषयीची माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये अनेक संदर्भ आहेत. निबंध कसा लिहावा इथपासून ते छोट्या छोट्या अनेक गोष्टी आहेत की ज्याचा आपल्याला अभ्यास आज करायचा आहे. आणि निश्चितच आपण सुरुवात करणार आहोत लगेचच आपल्या टॉपिकला. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सर्वात जास्त भीती असलेला एक टॉपिक असतो. त्या टॉपिक मध्ये निबंधाचं स्थान जे आहे ते निबंधाचं स्थान एक प्रकारे आढळ आहे. काहींना असं वाटतं की निबंध हा आपल्या अगदी डाव्या हाताचा मळ आहे किंवा हाताचा मळ आहे. निबंध म्हणजे फार सोपं गणित आहे, काही अडचण नाही लिहायला. तर काहींना असं वाटतं की निबंध लिहिणं हे फार काही म्हणजे सोपं काम नाही. त्यामुळे दोन्ही स्थितीमध्ये द्विधा मनस्थितीमध्ये असलेली जे काही मित्रमैत्रिणी आहेत तर त्यांचा इथे संदर्भ आपल्याला असेल दिसून येतो. आपण जर विचार केला दोन्ही भाषेमध्ये समजून घेऊया आपण की निबंधाचा अभ्यास कसा करायचा किंवा निबंध या टॉपिकचा अभ्यास करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. सर्वप्रथम आता बघा, बाकीचे विषय आणि निबंध याच्यामध्ये फरक आहे. बाकीच्या विषयांचा संदर्भ जर पाहिला तर आपल्याला त्या विषयाचा सिलेबस असतो किंवा त्या विषयाचा एक आराखडा असतो, प्रश्न असतात. निबंधाचं तसं नाही. निबंधाचा ठराविक काही सिलेबस नाही. कोणतेही साधारण प्रोव्हाइड केले गेलेल्या टॉपिक्स पैकी एका विषयावर आपले मत मांडण्याचा विद्यार्थ्यांना इथं प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो. गुणभार वेटेजचा जर विचार पण केला निबंधाच्या संदर्भात तर एसेचा पेपर जो आहे तो 250 मार्कचा आहे टोटल. म्हणजे मेरिट डिसाइडिंग, गेम चेंजर आणि सर्वात खतरनाक टॉपिक इथं तुम्हाला आहे. संपूर्ण पोस्ट तुमची क्लास 1 मिळणार, क्लास 2 मिळणार, मिळणार की नाही मिळणार, रँक चांगला येणार, सगळा निबंध ठरवू शकतो. साधारणतः 1000 ते 1200 शब्दांमध्ये तुम्हाला हा निबंध लिहायचा आहे, बरोबर. आणि 2 निबंध लिहायचे आहेत तुम्हाला याच्यामध्ये 250 मार्क्ससाठी. इट चेक्स युअर एबिलिटी टू एक्सप्रेस आयडियाज, स्ट्रक्चर देम लॉजिकली अँड थिंक अनालिटिकली. उमेदवार जो आहे, विद्यार्थी जो आहे, त्या विद्यार्थ्याची मुद्देसूद विचार मांडण्याची पद्धत कशी आहे, तो विचार मांडताना तर्कशुद्ध पद्धतीने मांडतो का, एखाद्या विषयाची विश्लेषण क्षमता एखाद्या विद्यार्थ्याची कशा प्रकारची आहे, या सगळ्या गोष्टींचा संदर्भ जो आहे, या सगळ्या गोष्टींचा संदर्भ निबंधामध्ये तपासला जाणार आहे. म्हणजेच काय, निबंध म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे आणि तुमचं व्यक्तिमत्व त्याच्यात म्हणजे त्याचं प्रतिबिंब जे आहे ते त्याच्यामध्ये उमटणारच आहे. म्हणजे तुम्हाला तुमची इच्छा असो किंवा नसो त्याने फारसा फरक पडणार नाही. पण तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तुमचं व्यक्तिमत्व निबंधातून प्रकट होणारच आहे. आणि ते निबंधातून प्रकट होताना ते सकारात्मक दृष्ट्या प्रकट व्हावं अशी अपेक्षा आहे. एवढा मोठा सिलेबस कव्हर कसा करणार आपण हा सगळा, म्हणजे खरं तर एवढा मोठा सिलेबस कव्हर करणं हेच मोठं एक चॅलेंजिंग भाग आहे. त्यासाठी PWMPSC वाला आपल्या सर्वांसाठी MPSC सफलता नावाची बॅच घेऊन आलेली आहे. ज्या बॅच मध्ये आपल्याला 2025 ची ही बॅच आहे, 2025च्या मुख्य परीक्षेची बॅच आहे, ज्याच्यामध्ये GS चे रिव्हिजन लेक्चर्स मिळतील, फुल लेंथ टेस्ट पेपर्स मिळतील किंवा सेक्शनल टेस्ट मिळतील, किंवा GS चे रिव्हिजन सह पर्सनलाइज मेंटरशिप, मेन्स रिव्हिजन बुकलेट, हे सर्व तुम्हाला सर्वच्या सर्व पॅकेज केवळ 4999 रुपयामध्ये उपलब्ध होईल. म्हणजे आपण सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगू शकतो, याच्यासारखं सकारात्मक काहीच नाही, याच्यासारखं सुंदर काहीच नाही. कारण एवढा मोठा जर भाग आपल्याला कव्हर करायचा असेल तर निश्चितच या बॅचची आपल्याला मदत होईल. या बॅचला सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करायचं आहे. विषयाकडे बॅक टू द टॉपिक आपण लक्षात घेऊया. निबंधामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिसचा अभ्यास करणं, ट्रेंडचा अनालिसिसचा अभ्यास करणं हे फार म्हणजे महत्वाचा भाग आहे. त्याचं कारण पण सांगतो, वेगवेगळ्या संदर्भात आहे. खरं तर काय असते की तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकांचे प्रवाह जर पाहिले ना
तर रिसेंट शिफ्ट कळतात की टॉपिक कसे शिफ्ट झालेले आहेत. जर रिसेंट शिफ्ट तुम्ही पाहिले तर फॅक्च्युअल टॉपिक्सवरून म्हणजे गव्हर्नन्स किंवा एज्युकेशन या टॉपिकवरून युपीएससीचे निबंध जे आहेत ते सध्या ऍबस्ट्रॅक्ट किंवा फिलॉसॉफिकल टॉपिक वरती या संदर्भात शिफ्ट झालेले आपल्याला दिसून येतात. मग या गोष्टींचा संदर्भ जो आहे तो आपण जरा लक्षात ठेवायचा आहे की अभ्यास करताना साधारणतः म्हणजे अक्षर आपण सुशासन किंवा शिक्षण या टॉपिकचा अभ्यास करणारच आहोत, पण ऍबस्ट्रॅक्ट आणि तत्वज्ञानासारखे टॉपिक म्हणजे एक प्रकारे जे भटकतात ते सर्व हरवलेले नसतात. म्हणजेच काय, नॉट हू ऑल हू वंडर आर लॉस्ट अशा प्रकारे. मग पीवायक्यूचा अभ्यास का करायचा निबंधामध्ये, तर मागील प्रश्नपत्रिका पाहिल्या की आपल्याला विषयाचे ट्रेंड लक्षात येतात. मी तर सोप्या भाषेमध्ये म्हणतो, युपीएससीच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका म्हणजे एमपीएससीचा पुढच्या वर्षीचा अभ्यास किंवा पुढच्या वर्षीचा ट्रेंड लक्षात घेणं असा. त्यामुळे निश्चितच आपल्याला इथं या टॉपिकची मदत होते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची. जसं मी तुम्हाला सांगितलं, निबंधामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे सिलेक्टिंग राईट टॉपिक. निबंधामध्ये पहिला घटक येतो तो म्हणजे योग्य टॉपिक जो आहे, योग्य जो म्हणजे विषय आहे त्याची निवड करणे. विषयाची निवड करताना दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्यायच्या की त्या विषयाची आपल्याला असलेली आवड आणि त्या विषयाचं आपल्याला असलेलं ज्ञान, या दोन गोष्टी आहेत. केवळ आवडतो म्हणूनही आपण निवडू शकत नाही आणि केवळ ज्ञान आहेत म्हणूनही आपण निवडू शकत नाही. मग ज्ञान प्लस स्वारस्य असे दोन्हीही घटक एकत्र आले की तोच टॉपिक आपल्या निबंधासाठी आपल्यासाठी सर्वोत्तम आहे किंवा आपल्यासाठी तो बेस्ट टॉपिक आहे हे लक्षात ठेवा. बहुपरिमाणीय चर्चा शक्य असावी म्हणजेच काय, कुठलाही टॉपिक घेतला तर तुम्हाला त्याला मल्टिपल डायरेक्शनने मल्टी डायमेन्शनली तुम्हाला एक्सप्लेन करता आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल जाती व्यवस्था असेल तर जातीचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक किंवा नैतिक किंवा हिस्टॉरिकल फॅक्टर किंवा या संदर्भात सांस्कृतिक फॅक्टर, असे सगळे फॅक्टरनी जर तो तुम्हाला टॉपिक एक्सप्लेन करता आला तर तुम्हाला ते सर्वात जास्त मार्क मिळवून देणारा आणि लिटरली तुमची पोस्ट जी आहे ती तुमच्या हातामध्ये बहाल करणारा टॉपिक होऊ शकतो. कुठलाही अतिटोकाचा किंवा तांत्रिक विषय टाळा. अर्थातच पर्याय नसेल तर त्यावरही लिहिता आलं पाहिजे, पण अतिरेकी विचारसरणी असेल किंवा तांत्रिक विषय असेल तर तो तुम्ही टाळू शकता. आणि मग त्यामुळे इफ टॉपिक एक्साइट्स यू एसे बिकम्स लाईव्ह. म्हणजे जर टॉपिक तुम्हाला एक्साइट करत असेल, टॉपिक तुम्हाला सकारात्मक आहे, ह्या टॉपिकवर मला लिहिलंच पाहिजे, तर तो टॉपिक तुम्हाला जिवंत वाटू शकतो. एक प्रकारे निबंध जिवंत होतो. आता निबंधाची रचना ना सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगते बघा. तीन टप्प्यामध्ये निबंधाची रचना करायची आहे आपल्याला. ते म्हणजे कुठला, पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन, दुसरा टॉपिक आहे त्याची मुख्य बॉडी आणि तिसरा टॉपिक आहे ते म्हणजे कन्क्लुजन. कन्क्लुजन आहे म्हणजे इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन असे तीन घटक आहेत. आता इंट्रोडक्शन कसं असावं, साधारणतः 100 ते 150 शब्दांचं इंट्रोडक्शन असावं साधारण ऍव्हरेज. तुम्ही म्हणणार सर आता हे 100 ते 150 शब्द लिहिताना आपण कसं मोजत बसणार ना की माझे शब्द किती झालेले आहेत. मोजायचे नाहीये, हा सगळा गेम आहे प्रॅक्टिसचा गेम. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करणार आहात तेवढी तुम्ही त्या शब्दांच्या अॅक्युरेसी पर्यंत पोहोचणार आहात. त्यामुळे सतत लिहित राहायचं. बरोबर. मग त्याच्यानंतर याच्यामध्ये निबंधाच्या इंट्रोडक्शन मध्ये कंटेक्स्ट जो आहे बरोबर तो क्लिअर झाला पाहिजे की तुम्ही निबंध कशावर लिहिताय, काय आहे. जे प्लस थिसिस स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट ते क्लिअर, निबंधामध्ये जो विषय दिलाय तो एकदम क्रिस्टल क्लिअर तुम्हाला कळलेला आहे हे दिसणार. बॉडीचा भाग आहे 60 ते 70%, 60 ते 70% भाग. 60 ते 70% भाग सगळा म्हणजे त्याच्यामध्ये लॉजिकल, पॅराग्राफ, डायमेन्शन सगळं, ऑल डायमेन्शन्स क्लिअर करून घ्यायचे. कन्क्लुजन म्हणजे काय, कन्क्लुजन म्हणजे समरी आहे. तुमच्या सगळ्या निबंधाची समरी म्हणजे कन्क्लुजन आहे. निबंधामध्ये फक्त उपाययोजना म्हणजे कन्क्लुजन नाही, समरी आणि प्लस उपाय आहे. तुम्ही हे जे काही सगळं लिहिलेलं आहे ते सगळं तुम्हाला समराईज करता आले पाहिजे आणि त्याच अनुषंगाने तुम्ही
पुढे जी आहे ती जाऊ शकता. मग तुम्ही म्हणणार सर, समजा आपण इथून सुरुवात केली इंट्रोडक्शनने, बरं, एक सुंदर निबंध आहे, त्या सुंदर निबंधाचे इंट्रोडक्शन कसं असलं पाहिजे? क्राफ्टिंग स्ट्रॉंग इंट्रोडक्शन. एक लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर पाहता, बरं, आता कुठल्याही चित्रपटाचा ट्रेलर पाहून आपण ठरवतो अरे चित्रपटामध्ये काहीतरी गेम आहे, काहीतरी मजा आहे, किंवा काहीतरी एक्साइटिंग आहे. समजा मी तुम्हाला एखादी स्टोरी सांगितली, स्टोरी कशी आहे? एकदम सोप्या भाषेमध्ये स्टोरी सांगतो. की समजा एक व्यक्ती आहे, एका व्यक्तीच्या घरामध्ये 18-20 दारिद्र्य आहे. आणि खरी स्टोरी, काल्पनिक कथा नाही पाहिजे. एका व्यक्तीच्या घरामध्ये 18-20 दारिद्र्य आहे. त्या 18-20 दारिद्र्याचा सामना करत असतानाच या संदर्भात पोलिसांची धाड पडते. गावामध्ये कुठेतरी चोरी झालेली असते, गुन्हेगार म्हणून धाड पडते. तर घरातील आधी पुरुष सदस्यांना थोडीशी कुणकुण लागल्यामुळे ते निघून गेलेले असतात. घरामध्ये स्त्रिया असतात. पोलीस स्त्रियांवरती अनन्वित अत्याचार करतात, प्रचंड अत्याचार होतो, किंवा अगदी मिरचीची पूड लावली जाते, नग्न अवस्थेमध्ये मारहाण केली जाते, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. अशा अवस्थेमध्ये आपण राहत आहोत. आता इथं एक्झामिनरला एक, जसं तुम्हाला उत्कंठा निर्माण झाली तशी एक्झामिनरला उत्कंठा निर्माण झाली की याला म्हणायचं काय, ह्या स्टोरीतून सांगायचं काय आहे. मग ह्या स्टोरीतून ही आहे लक्ष्मण गायकवाड यांची उचले आत्मचरित्रातील सत्यकथा. मग इथं तुम्हाला क्लिअर झालेलं आहे की तुम्हाला सांगायचे काय, की पोलिसी अत्याचार हे तुमच्या आजूबाजूच्या जगामध्ये घडत असताना भटके विमुक्तांची परिस्थिती काय. मग निबंधाचा टॉपिक जसा असेल त्या अनुषंगाने तुम्ही तो मोल्ड करू शकता. मग तुम्ही कशाने चालू करू शकता? एक तर कोटने, जे आता 99% विद्यार्थी तेच करणार आहेत कोटने, पण मी तुम्हाला सांगतो, कोट असेल, अनेक्डोट असेल, फॅक्ट असेल, डेफिनेशन असेल, केस स्टडी असेल, किंवा पर्सनॅलिटी रेफरन्स असेल. आय विल रिकमेंड केस स्टडीने सुरुवात करा. खूप सुंदर सुंदर वाचा, किंवा खूप चांगले चांगले संदर्भ वाचा. त्याच्याने काय होईल की एक प्रकारे तुमच्या निबंधाला वजन प्राप्त होईल. पाठ करून निबंध लिहिता येत नाही. मग चित्रपटाचा ट्रेलर एकदा सुंदर असेल ना की परीक्षकाला बांधून ठेवतो तो. तसंच निबंधाचं इंट्रोडक्शन आहे की ट्रेलर एकदम परफेक्ट पाहिजे. मग तुम्ही येणार आहात ते तुमच्या बरोबर डेव्हलपिंग द बॉडी, मुख्य भाग विकसित करा. मुख्य भाग विकसित करणे म्हणजे काय? मुख्य भाग म्हणजे निबंधाच्या आता बॉडीकडे तुम्ही इंट्रोडक्शन कळाले. फॉर एक्झाम्पल पोलिसांचा रोल, आपण सोप्या मराठी मगाशी उदाहरण घेतलं आपण लक्ष्मण गायकवाड यांचं, तर त्यांचाच संदर्भ घेऊया की पोलिसी अत्याचार आणि प्रशासन वगैरे अशा प्रकारचा आहे. आता मुख्य भागामध्ये तुम्हाला या विषयाचे सगळे पैलू डिस्कस करायचे. यू मस्ट डिस्कस ऑल दी मीन्स सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ऑफ दॅट इश्यू. नेहमी लक्षात ठेवा 4 ते 5 सब हेडिंग्स वापरा. डाटा तुम्ही मेन्शन करा, पण लिमिटेड डाटा. इट इज नॉट, एसे इज नॉट अ टेस्ट ऑफ युअर डाटा. निबंध हे तुमच्या संख्यात्मक माहितीची परीक्षा नाही. निबंध हे प्युअरली तुमच्या थॉट प्रोसेसची परीक्षा. डेटा, मर्यादित डेटा वापरा, पूर्ण नाही. बरोबर. साधारणतः आकृत्या ज्या आहेत, आकृत्या तुम्ही या संदर्भात काढू शकता जर तुम्हाला वाटलं तर, की डायग्राम्स मॅक्सिमम 2 काढा. 2 डायग्राम्स मॅक्सिमम, जास्त नको निबंधामध्ये. आणि एक फ्लो मेंटेन करा. कारण कसं आहे चित्रपटामध्ये बघा, चित्रपटामध्ये तुटल्या 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 सारखं वाटलं ना, कारण तुम्ही काही सिनेमॅटोग्राफर नाहीये की तुम्ही अशा तुकड्या तुकड्यांमध्ये असलेली स्टोरी अतिशय सुंदरपणे शेवटी परीक्षकाला एका 2 ओळींमध्ये लक्ष देईल की अरे वा काय लिहिलं होतं. एवढं तर कौशल्य प्राप्त होणार नाही आपलं. मग त्यामुळे कुठेही निबंधामध्ये तुटले पण जाणवू देऊ नका की अरे तुटलंय, स्टोरी भरकटलेली आहे, नको. मग त्यामुळे या संदर्भात अँटीथिसिस फॉर बॅलन्सचा पण वापर करा. समतोलासाठी प्रतिप्रस्ताव म्हणजे काय, की तुम्ही जो विषय लिहिताय ना त्या विषयाची प्रति किंवा त्या विषयाची विरोधी मतं पण लिहा. कारण बॉडी इज द हार्ट ऑफ एसे.
ही जी बॉडी मुख्य गाभा आहे ना, तो निबंधाचा आत्मा आहे. तो तुम्हाला सोडून चालणार नाही. कुठलाही विषय असू द्या, त्याला मल्टी डायमेन्शनली एक्सप्लेन करा. आणि जर तो मल्टी डायमेन्शनली एक्सप्लेन केला तुम्ही, तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळणार आणि या संदर्भात तुमचं काम जे आहे ते तुलनात्मक दृष्ट्या सोपं होणार. आणि मग येतो आपण कन्क्लुजन कडे. कन्क्लुजन मध्ये कसं, की कन्क्लुजन मध्ये तुम्ही समरी, सोल्युशन द्या, सायक्लिक रिटर्न करा इंट्रोडक्शनचा. म्हणजे तुम्हाला बघा, कन्क्लुजन काय आहे? कन्क्लुजन आहे तुमच्या निबंधाचं सार. या 2 ओळींमध्ये मी जे सगळं मांडलेलं आहे ते आहे. आणि मग जे समस्या मी सांगितले त्याचे प्रॉब्लेम पण हे आहे. कन्क्लुजन म्हणजे फायनल हँडशेक आहे, शेवटचा ठसा आहे, आणि तो तसा दिसला पण पाहिजे. आता हे झालं टेक्निकल गोष्टी, की सर या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत, त्या टेक्निकल गोष्टी समजल्या. इंट्रोडक्शन आहे, बॉडी आहे, कन्क्लुजन आहे. निबंध लिहिताना प्रोसेस काय असली पाहिजे, थॉट प्रोसेस कशी डेव्हलप होते. कुठल्याही विषयावरचा निबंध लिहा, कुठल्याही विषयावरचा. तुमचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग आणि अर्थातच प्रॅक्टिस, कल्पना विलास आणि सराव. स्पेंड ऍटलिस्ट, आता ऍव्हरेज प्रत्येकाच्या विचारसरणी कॅपॅसिटीनुसार आहे, हे टाइम मागे पुढे होऊ शकतो. स्पेंड ऍटलिस्ट 15 to 20 मिनिट्स की तुम्हाला निबंध काय लिहायचा आहे, म्हणजे कशा पद्धतीने लिहायचा आहे, त्याचं फ्रेमिंग काय असलं पाहिजे, मी कोणकोणत्या प्रकारे निबंधाचा या संदर्भात अभ्यास करणार आहे. तर तुमची लिस्ट ऑफ आयडिया त्याच्यामध्ये डेव्हलप होईल. एक माइंड मॅप ड्रॉ करून ठेवा. प्रॅक्टिस तुम्ही वीकली प्रॅक्टिस करा, टेक फीडबॅक वगैरे घ्या, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजेच काय, लेईंग ब्रिक्स बिफोर बिल्डिंग वॉल, भिंत बांधण्याआधी विटा रचणे. कारण त्याशिवाय तुमचा भाग क्लिअर होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल सांगतो, तुम्ही नक्षलवाद आहे, नक्षलवादाच्या विचारसरणीवर निबंध लिहिताय आणि निबंध लिहिताना तुम्हाला नक्षलवादाची कारणं डिस्कस करायची आहे. ती कारणे डिस्कस करताना तुम्ही या संदर्भात पहिलं कारण, म्हणजे आता बघा, तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग केलं की चला ब्रेनस्टॉर्मिंग केलं, मला पहिलं कारण सापडते, आर्थिक कारण आहे. आर्थिक कारण म्हणजे काय, आर्थिक शोषण झालेलं आहे तिथल्या भागामध्ये. दुसरं कारण आहे सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागलेला आहे. तिसरं कारण समजा नक्षलवादाचं असं आहे, शेतकरी बरोबर आणि जमीन मालक जे आहेत त्यांच्यामधील तणावाचा संदर्भ आहे. चौथं कारण आहे आयडिओलॉजी आणि त्याचा प्रभाव आहे. पाचवं कारण जे आहे ते बेरोजगारी आहे. सहावं कारण आहे गरिबी आहे. अशा प्रकारे आहे. हे तुमचं ब्रेनस्टॉर्मिंग चालू आहे. आता तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग न करता निबंध लिहायला घेतला की सर मला काही गरज नाही, आपण अप टू डेट माणूस आहे, आपण लगेच झटका करू शकतो. प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही डायरेक्ट निबंध लिहायला घेतला की याचा क्रम उलटा पालटा होऊ शकतो. किंवा उलटा पालटा झाला तर काय फरक पडतोय? फरक पडतो ना. तुम्ही नक्षलवादाची कारण सांगताना प्रायोरिटी बेस पहिलं कारण, दुसरं कारण, तिसरं कारण, चौथं कारण आणि पाचवं कारण कोणतं याचा क्रम लावू शकता जर तुम्ही आधीच ब्रेनस्टॉर्मिंग केलेलं असेल तर. समजलं का? म्हणजे तुम्हाला हे का करायचंय तर तुमचा क्रम निश्चित होतो की तुम्ही इम्पॉर्टन्स कशाला देणार आहे. मग तुम्ही सांगू शकता की शेतकरी आणि मालक यांच्यामध्ये जे संघर्ष आहे तिथं नक्षलवादाचा उदय पहिला प्रेफरन्स देऊ याला आपण. सामाजिक भेदभाव फार प्रचंड आहे, दुसरा प्रेफरन्स देऊया आपण. तिसरा प्रेफरन्स आहे आर्थिक शोषण, त्यांचं विस्थापन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. त्यात भरपडली बेरोजगारी आणि सगळ्याची, त्याला आयडिओलॉजीची मदत झाली, मग तुमचा निबंध एका फ्लो मध्ये जाणार. निबंध एखादा फ्लो मध्ये जाणार. म्हणून ब्रेनस्टॉर्मिंग जे आहे ते महत्वाचं आहे. कधी कधी एक नवीन ट्रेंड आलेला आहे बघा आता सध्या, की कधी कधी ऍब्स्ट्रॅक्ट निबंध येतो. म्हणजेच काही ओपिनियन बेस्ड निबंध येतो मताच्या आधारावरती. विजडम फाइंड्स ट्रूथ, शहाणपण हे सत्य शोधण्याचा मार्ग आहे.
अशा निबंधामध्ये तुम्हाला फॅक्ट पण माहिती पाहिजे, तत्वज्ञान पण माहिती पाहिजे, नीतिशास्त्र पण माहिती पाहिजे. का? कारण तुमची इथं टेस्ट ऑफ बॅलन्स आहे. मतावर आधारित निबंध, ओपिनियन बेस्ड एसे, म्हणजे तुमची टेस्ट ऑफ बॅलन्स आहे की तुम्ही किती बॅलन्स राहून, तुम्ही किती संयमाने हे उत्तर लिहू शकता. हे फार महत्वाचं आहे. मग येतो आपण ओव्हरकमिंग ऑफ चॅलेंजेस, अडचणींवरती मात कशी करायची. एक लक्षात ठेवा मित्रांनी मैत्रिणी, ज्याला विषय समजला ना तोच निबंध लिहू शकतो. पहिली गोष्ट, विषय नीट समजून घ्या. दुसरी, तुम्ही आराखडा करा तयार, कारण विषय समजला पाहिजे. कधी कधी असा विषय असतो की कंडेम मी, डज नॉट मॅटर इट, हिस्ट्री विल ॲब्सॉल्व मी. केवळ एखाद्याचं कोट आहे, स्टेटमेंट आहे, फिडेल कॅस्ट्रोचं स्टेटमेंट आहे, कंडेम मी, इट डज नॉट मॅटर, हिस्ट्री विल ॲब्सॉल्व मी, मला दोषी ठरवून फाशी द्या, बरोबर, इतिहास मला दोषमुक्त करेल. आता काय करायचं? विषय समजला नाही तर पुढे काहीच करू शकत नाही. अँड आय फॉर आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड, डोळ्याच्या बदल्यात डोळा हे संपूर्ण जगाला अंध बनवून जाईल, महात्मा गांधींचे स्टेटमेंट आहे. फक्त स्टेटमेंट आले, निबंध लिहा. विषय पूर्ण समजला पाहिजे, मग आराखडा तयार करा. भाषा सोपी ठेवा. भाषा सोपी ठेवा म्हणजे काय? भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. त्याचं मन भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं वरदानही लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, ते धडपडीतला आनंद लुटणं, दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तरी रक्ताळलेल्या पायाने दुसऱ्या स्वप्नामागं धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जन्माला अर्थ येत होतो. यामुळेच हे असं जर काही लिहित बसला ना तुम्ही, तर डोंट थिंक की बाबा मी भाषा किचकट वापरली म्हणजे मार्क्स मिळतील. नाही, निबंध अत्यंत किचकट टॉपिक सोप्या भाषेमध्ये समजवण्याची कला आहे. मग त्यामुळे ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. मग पुढे तुम्ही काय करू शकता? भाषा सोपी ठेवा. परिच्छेद प्रतिपादनाशी जोड करा, म्हणजे परिच्छेद जे आहे ते तुम्ही जोडले पाहिजेत व्यवस्थित. पुनरावलोकन करा, म्हणजेच काय तर रिवाइज करा. स्टे अपडेटेड, त्या घटकाच्या बाबतीत जे आहे ते अपडेट राहा की आपल्याला माहिती असली पाहिजे. मग सुस्पष्टता, बरोबर, नियोजन असेल तर तुमचा ताण कमी होतो. तुम्ही एकदा ब्रेन स्टॉर्मिंग केलं ना मित्रांनो, की ब्रेन स्टॉर्मिंग केलं की पहिलं हे लिहायचंय, दुसरं हे लिहायचंय, तिसरं हा टॉपिक लिहायचंय, चौथा, एक तुमचा आराखडा पक्का होतो, तुमचं काम सोपं. जवळपास 70% काम तिथंच पूर्ण झालं. आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? त्यासाठी या संदर्भात प्रॅक्टिस, म्हणजेच टाइम मॅनेजमेंट प्लस आर्टिक्युलेशन तुमच्या निबंधाचं व्यवस्थित. तुम्हाला फीडबॅक रेग्युलर घेत राहायला लागेल. प्रत्येक निबंध लिहिताना अंतिम परीक्षेचा सराव करतोय अशा पद्धतीनेच लिहा. आणि त्यामुळे या संदर्भात तुमच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये उमटण्यासाठी तुमचं व्यक्तिमत्व ही तसं असलं पाहिजे. मूल्य, तुमचा समतोलाधारित दृष्टिकोन हा डेव्हलप झाला पाहिजे, तर तो त्याच्यामध्ये दिसेल. आणि प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी हीच खरी कसोटी असणार, कारण ही तुमच्या ज्ञानाची टेस्ट नाही, ही तुमच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा. तरच तुम्हाला लक्षात येईल. आता निबंध लिहिताना साधारणपणे आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेऊ शकतो किंवा कोणत्या गोष्टींवरती फोकस करू शकतो? बघा, निबंध लिहिताना काय तुम्हाला अपेक्षित आहे किंवा कशा प्रकारे निबंध अपेक्षित आहे? कुठलाही विषय तुम्हाला जरी आला तर त्या विषयाची पार्श्वभूमी आणि संदर्भ तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे काय की त्या विषयाचा उगम काय आहे, तो विषय इव्हॅल्युएट कसा होत गेला, त्या विषयामध्ये महत्वाचे टर्निंग पॉइंट्स कोणते आहेत, आणि अत्यंत महत्वाचं, बरोबर, त्या विषयाचा महाराष्ट्राचा संदर्भ तुम्हाला जोडता आला पाहिजे. उदाहरणार्थ जाती व्यवस्था आहे. जाती व्यवस्था लिहिताना त्या जाती व्यवस्थेचा उगम तुम्हाला माहिती असला पाहिजे. जाती व्यवस्थेचं इव्हॅल्युएशन म्हणजेच काय तर उत्क्रांती जी आहे, म्हणजे टप्प्याटप्प्याने कशी आली ते माहिती पाहिजे. त्यातील महत्वाचे टप्पे तुम्हाला माहिती असले पाहिजेत. आणि महाराष्ट्रातील जाती व्यवस्थेची सद्यस्थिती जी आहे ती तुम्हाला माहिती असली पाहिजे. जेणेकरून काय होईल, जेणेकरून त्या परीक्षकाला हे लक्षात येईल की तुम्ही या विषयाचा एकांगी नाही तर सखोल अभ्यास केलेला आहे.
इयर, इव्हेंट्स, वाय इट मॅटर्स, बरोबर, वर्ष, घटना, महत्व, हे सगळं महत्वाचं आहे. मग सर समजा माझा अप्रोच आहे, तो माझा अप्रोच मला निबंधामध्ये डेव्हलप करायचा आहे किंवा निबंध मला तशा प्रकारे करायचा. हाऊ कॅन आय डेव्हलप दॅट अप्रोच? कसं मी तो अप्रोच डेव्हलप करू शकतो? तर नेहमी लक्षात ठेवा, तुमच्यासाठी सर्वात मोठा ग्रंथ, तुमचं सर्व काही निबंधासाठी एकच आहे, ते म्हणजे भारताची राज्यघटना. ऑलवेज हॅव ओपिनियन ऑन द सोल बेसिस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. नेहमी तुमचं ओपिनियन हे भारतीय राज्यघटनेच्या चौकटीतच लिहा, तुम्हाला निबंधामध्ये मार्क्स जाणारच नाही. मग कॉन्स्टिट्यूशन, लीगल पॉलिसी, फ्रेमवर्क ह्याच्यावरतीच तुम्ही निबंध द्या, घटनात्मक, कायदेशीर आणि धोरणात्मक. जर कुठलाही मुद्दा आला तो घटनेच्या कलमांशी सुसंगत असेल तर ती कलम मेन्शन करा. कारण तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसून येतं, तुम्हाला त्याच्यामध्ये ही गोष्ट दिसून येते की या विद्यार्थ्याला या विषयासंदर्भात घटना काय सांगते हे माहिती आहे, म्हणजे घटनात्मक तरतुदींचा याचा अभ्यास आहे. त्या विषयाचे कायदे जर काय असतील तर हमखास मेन्शन करा. कायदे मेन्शन करताना कधीही उलटे सुलटे मेन्शन नका करू. प्रयत्न करा की 1961चा कायदा असेल, बरोबर, समजा मॅटर्नल बेनिफिट ऍक्ट असेल किंवा पुढे या संदर्भात त्याच्याही पलीकडे जाऊन महिलांच्या संदर्भातील काही कायदे असतील, बरोबर, हुंडाबळीचा कायदा असेल, हुंडाबळीच्या कायद्याच्या अनुषंगाने त्याच्यानंतर विशाखा गाईडलाईन्स असतील, त्याच्यानंतर समजा कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ असेल, असा जो क्रोनॉलॉजिकल भाग आहे, तो क्रोनॉलॉजिकल म्हणजे भाग जो आहे तो फार महत्वाचा आहे की तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की ऍक्ट्स मेन्शन करताना मग पॉलिसी, धोरणे आणि न्यायालयीन दिशा, बरोबर. तुमच्या निबंधामध्ये तुम्हाला जर जास्तीत जास्त मार्क म्हणजे घ्यायचे असतील, जर सोशल टॉपिक असेल तर एक लक्षात ठेवा, तुम्ही कोर्टाच्या केसेस प्रयत्न करा डिस्कस करण्याचा, फार उपयोग होईल त्याच्यामध्ये. की एखाद्या कोर्ट, फॉर एक्झाम्पल समजा इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया खटला आहे, नवतेज सिंग जौहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया खटला आहे, केशवानंद भारती वर्सेस युनियन ऑफ इंडिया खटला आहे, किंवा मिनर्वा मिल्स विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटला आहे. म्हणजे अशा अनेक खटल्यांचा संदर्भ, हे मी तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल काही सांगितले, काही इतर पण असू शकतं. शबरीमाला केस आहे, ते करू शकतो आपण. पुढे जाऊ आपण एखाद्या विषयाचं तुम्ही बहुआयामी विश्लेषण करायचं, कुठलाही टॉपिक घ्या. गरिबी, समजा गरिबी या संकल्पनेवरती निबंध आलेला, तर ते करत असताना तुम्हाला SEPETEA, सेपीटी किंवा काय त्याला उच्चार करायचं तुम्ही करू शकता, अशा अँगलने त्या विषयाचं विश्लेषण करा. गरिबीची सामाजिक कारण काय आहे, गरिबीची आर्थिक कारण काय आहे, गरिबीचा पॉलिटिकल अँगल काय, गरिबीचा एन्व्हायरमेंटल अँगल काय, गरिबीचा टेक्नॉलॉजिकल अँगल, इथिकल अँगल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँगल काय. मला मान्य आहे की काही ठिकाणी तांत्रिक अँगल बसणार नाही किंवा गरिबीचा तांत्रिक अँगल बसेल का, बसू शकतो, पण काही विषयांना बसणार नाही. पण ऍटलिस्ट 3 ते 4 डायमेन्शनने विषयाला एक्सप्लेन करा. इथे तुम्हाला तुमचा विचार हा दिसून येतो की अरे या मुलाला किंवा या मुलीला या विषयाचा प्रत्येक अँगलचा अभ्यास आहे. उदाहरणार्थ गरिबीची सामाजिक कारण आहे, आपल्याकडे सामाजिक उतरंडच अशी आहे, जाती आधारित उतरंड, की काही समाजातील काही घटक जो आहे तो गरीबच राहिला आणि समाजातील काही घटकाकडे संपत्तीचं केंद्रीकरण झालं. एक इकॉनॉमिक फॅक्टर तर गरिबीच्या मागे आहेच, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेला घटक, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला. पॉलिटिकल रिझन्स आहेत काही राजकीय, म्हणजे आपली जी धोरणं किंवा पॉलिसी आहे ती पूर्णपणे गरिबी इरॅडिकेशनच्या बाबतीत कधी काम नाही केलं पूर्णपणे. एन्व्हायरमेंटल फॅक्टर इथे एक्सप्लेन होणार नाही, परंतु तरी सुद्धा झालाच म्हटलं तर गरिबी आणि नैतिकता यांचा संदर्भ जास्त आपण जोडू शकतो. की एखादा गरीब व्यक्ती असेल किंवा गरिबांसाठी असणारी रोजगार व्यवस्था आहे तिचा आणि एन्व्हायरमेंटचा रिलेशन लावू शकतो. टेक्नॉलॉजिकल अँगल एक्सप्लेन करू शकता की टेक्नॉलॉजीचं नवीन प्रगतीमुळे नोकऱ्या गेल्या, त्यामुळे गरिबी वाढली. इथिकल अँगल आहे,
इथिकल म्हणजे काय की गरिबीमुळे या संदर्भात नैतिकदृष्ट्या अनेक प्रश्न निर्माण होतात, गुन्हेगारी सारखी परिस्थिती तयार होते. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय आहे, प्रशासनामध्ये गरिबांना मिळणारा न्याय. त्याशी विषय संपला. आता तुम्हीच सांगा, एवढ्या प्रत्येक अँगलने जर तुम्ही तुमचा अप्रोच स्पष्ट केला तर मार्क जातील का नाही? आता आता तुम्ही हे सगळे अँगल लिहिले तर याला आकडेवारी आणि पुरावे नक्की मेन्शन करा. ब्रीफ मध्ये करा, थोडक्यात करा, पण करा. कुठले गव्हर्नमेंट रिपोर्टलाच प्रेफर करा. कुठलाही मी वाचलं होतं, व्हॉट्सअपला आला होता, फेसबुकला आला होता, माझ्या मित्राने पाठवलं होतं, एक तज्ज्ञ आहे स्वयंघोषित त्यांनी पाठवलं होतं, ते चालणार नाही. फेसबुकची वरची आकडेवारी चालणार नाही. बरोबर. कमिटीचा रिपोर्ट असेल, गव्हर्नमेंटचा रिपोर्ट असेल, आरबीआय, नीती आयोग, असे रिपोर्टच मेन्शन करा. केस स्टडीज, हे बघा, जर तुमच्याकडे रिअल केस स्टडीजचा प्रेफरन्स असेल आणि पर्टिक्युलरली जर महाराष्ट्राबाबत असेल तर महाराष्ट्राला प्रेफरन्स फर्स्ट करा, नंतर इंडिया, नंतर ग्लोबल, नंतर इंडिया, नंतर ग्लोबल. म्हणजे केस स्टडी मेन्शन कराच करा. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. त्याच्याने काय होतं माहिती का, तुम्ही केस स्टडी ज्यावेळेस मेन्शन करता, समजा एखाद्या जाती अत्याचाराची केस स्टडी, गरिबीचा संदर्भ आहे, एखाद्या गावाने गरिबी उन्मूलनासाठी उत्तम काम केलेलं आहे, ती केस स्टडी मेन्शन करून अखिल भारतीय ग्लोबल पातळीचं तुम्ही मेन्शनिंग करू शकता. मग त्या अनुषंगाने पुढे जर तुम्ही गेला तर बरोबर स्टेक होल्डर्स आणि व्ह्यू पॉइंट आहे. आता बरेचदा काय होतं की सिटीजन्स आहेत, भारताचे नागरिक आहेत, भारताचे नागरिक आहेत, वल्नरेबल ग्रुप्स आहेत, फार्मर आहेत, बरोबर, किंवा इंडस्ट्री आहे, स्टेट अँड लोकल गव्हर्नमेंट्स आहेत. या प्रत्येकाचे एक व्ह्यू पॉइंट काय आहे या विषयाकडे बघण्याचा, तो संदर्भ सांगा. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आपण कुठलं उदाहरण घेऊया, आरोग्य व्यवस्था घेऊ. आरोग्य व्यवस्थेचा सर्वसामान्य नागरिकांना असलेला फायदा तोटा. आरोग्य व्यवस्था वल्नरेबल ग्रुप पर्यंत किती पोहोचलेली आहे? फार मार्जिनल, खूप कमी आहे. फार्मर, सेल्फ हेल्प ग्रुप पर्यंत, इंडस्ट्रीचा हे सगळे व्ह्यू पॉइंट एक्सप्लेन करा. हे सगळं बॉडीमध्ये चाललेलं आहे, बरोबर. कॉजेस, इफेक्ट, रेमेडीज, कारणे, परिणाम आणि उपाय. कधीही इथं थांबू नका. ऑलवेज 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 रिमेंबर, कधीही फक्त कारण देऊ नका, कधीही फक्त चुका काढत बसू नका, कधीही फक्त परिणाम स्पष्ट करत बसू नका. उपाय फार महत्वाचे आहे. हेड, हर्ट आणि हँड्स. पॉलिसी डिझाईन करणे, सोशल बिहेवियर, बरोबर, ऑन ग्राउंड एक्झिक्युशन. हे लक्षात ठेवा. मग त्यामुळे इथं उपाय सगळ्यात महत्वाचे. तुम्ही जर म्हणले की एवढी कारण आहेत, एवढ्या समस्या आहेत, ते म्हणतील भाऊ समस्या सांगण्यासाठी तुला निबंध लिहायला लावलेला नाही, कारण समस्या आम्हाला पण माहिती. जर आम्हाला माहित नसते तर कशाला इथं आलं. मग गव्हर्नमेंटची इनिशिएटिव्ह तुम्ही टाकू शकता, हे मी एक्सप्लेन करत नाही, तुम्हाला माहिती आहे की इम्प्लिमेंटेशन कशा लेवलला होतं, कशा प्रकारे. आंतरराष्ट्रीय तुलना करू शकता. इथिक्स म्हणजे नैतिकतेचा अँगल पण तुम्ही त्याला देऊ शकता की बाबा सर्वसाधारणपणे या विषयाचे नैतिक पैलू कसे आहेत, बरोबर, या विषयामध्ये जोखीम किती आहे, तडजोड किती करता येईल किंवा कशा प्रकारे आहे. म्हणून निबंध लेखन समजून घेणे, बरोबर, हा आपल्यासाठीचा फार महत्वाचा भाग आहे. मग निबंधाचे फॉर्मल एसे, इनफॉर्मल एसे अशा प्रकारचे प्रकार असतात. किंवा एसे रायटिंग करताना या संदर्भात आपण काय करू शकतो, 3 तासांचा वेळ आहे आपल्याकडे, 1000 ते 1200 शब्द आहेत आपल्याकडे, 125 मार्कला एक निबंध आहे आपल्याकडे, 2 सेक्शन्स आहेत, ए आणि बी. मग त्या 2 सेक्शन मध्ये या संदर्भात तुम्हाला 4 प्रश्न आहेत, प्रत्येकी एक 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 निबंध लिहायचा आहे तुम्हाला. मग तो लिहिताना या सगळ्या गोष्टींची काळजी जी आहे ती काळजी घ्यायची. याच्यामध्ये किंग कोण आहे, म्हणजेच काय, राजा कोण आहे, या विषयाचा राजा कोण आहे, या विषयाचा राजा आहे तो म्हणजे काय, या विषयाचा राजा आहे तो म्हणजे तुम्हाला सराव किंवा प्रॅक्टिस. मी कितीही कसाही निबंध लिहा, असे कितीही मार्गदर्शन केलं तरी तुमचा निबंध परफेक्ट होईल याची शाश्वती तुम्ही, किंवा याची म्हणजे काय म्हणतो, हमखास शाश्वती तुम्ही नाही मिळू शकत.
तर तुम्हाला तो निबंध परफेक्ट करण्यासाठी सततचा सराव करावा लागेल. म्हणजे इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन हे नुसतं ऐकून होणार नाही. तर त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला तो विषय समजून घेऊन प्रत्येक निबंधाचा एक प्रवास तुम्ही समजून घ्या. प्रस्तावना आहे, मुख्य प्रस्तावना हे प्रवेशद्वार आहे. मुख्य मार्ग जो आहे तो मुख्य भाग आहे तुमचा. आणि उपसंहार म्हणजे कन्क्लुजन म्हणजे काय, तर तुम्ही बाहेर पडताय, पण कसे, तर काही सोल्युशन घेऊन तुम्ही बाहेर पडताय. मग त्यामुळे निबंधामध्ये जे की टर्म्स वापरले जातात ना, तर क्लॅरिटी असेल किंवा या संदर्भात निबंधाविषयीचं तुमचं स्पष्टीकरण असेल, हे अतिशय क्लिअर, सुस्पष्ट असली पाहिजे, की विषय परफेक्ट तुम्हाला समजला पाहिजे. ब्रेनस्टॉर्मिंग तुमचं परफेक्ट झालं पाहिजे. त्याची निबंधाची आउटलाईन जी आहे ती आउटलाईन परफेक्ट असली पाहिजे. आणि मुख्य कल्पना जी आहे त्या निबंधाची तुम्हाला परफेक्ट कळाली पाहिजे. म्हणजे प्रत्येक निबंध जो आहे तो एका स्टेटमेंट भोवती फिरत असतो. आर्थिक विकास आणि सामाजिक कल्याण यांचा प्रमुख निर्धारक घटक म्हणजे इनोव्हेशन. मग याच्यामधली मुख्य कल्पना आहे नवोन्मेष म्हणजे इनोव्हेशन. हे समजणं म्हणजे निबंधाची पहिली पायरी किंवा निबंधाचा संदर्भ. विषयाची एकाग्रता जी आहे ते असणं आवश्यक आहे. ते कोर प्रिन्सिपल जे आहे ते सोडायचे नाही. आकृत्या वापरा, फुल फ्लोचार्ट वापरा, माइंड मॅप्स वापरा, याच्यामध्ये काय अडचण नाही. पण सर्वसाधारणपणे या मार्गाने तुम्हाला जायचं आहे, तरच तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जे आहे ते परफेक्ट होईल, अन्यथा होणार नाही. मग निबंधामध्ये करताना कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचा देखील अभ्यास केला पाहिजे. की सर आता निबंध लिहिताना मी कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा कोणत्या गोष्टी करू नयेत याचा संदर्भ पाहूया. की सर निबंध लिहितोय आपण, पण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट आहे निबंध, बरोबर, टिप्स ऑन एसे रायटिंग. निबंध लेखनासाठी पहिली टिप्स आहे लर्न फ्रॉम प्रिव्हियस इयर एसे. याला पर्याय नाही, याला पर्याय नाही. एमपीएससी चे प्रिव्हियस इयरचे निबंध बघत बसायचे नाही, युपीएससी चेच बघायचे. आता युपीएससीच, बरोबर, त्यामुळे युपीएससीचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत निबंधाचे तेच तुम्हाला मार्गदर्शक ठरतील. का, म्हणजे त्याचं कारण काय आहे. त्याचं कारण आहे की युपीएससीच्या लेवलचा सिलेबस आहे, तर निबंध पण त्याच लेवलचे असणार आहे. मग त्यामध्ये अंडरस्टँड दी रिकरिंग कन्सेप्ट, डायमेन्शन आणि सोल्युशन, जे मी तुम्हाला सांगितलं की परीक्षकांचा दृष्टिकोन तुम्हाला समजतो की एक्झॅक्टली परीक्षकांना काय पाहिजे. तुम्हाला ते निबंध म्हणजे एक समस्या असते दिलेली, सिम्प्लिफाईंग कॉम्प्लेक्स सोशल प्रॉब्लेम्स इन द सिक्रेट टू स्कोरिंग वेल. अतिशय गुंतागुंतीचा असलेला विषय जो आहे तो अतिशय गुंतागुंतीचा असलेला विषय सोप्या भाषेमध्ये तुम्ही सापडता, सोप्या भाषेमध्ये तुम्ही मांडता, ही तुमची यश आहे. नंतर तुम्ही काय करू शकता, मग प्रॅक्टिकल काय करू शकतो. सर आपण काय करायचं, नेहमी उद्धरणे, वाक्प्रचार, किस्से किंवा कोट्स जे आहेत त्यांचं एक कलेक्शन करून ठेवा. निबंधामध्ये ते योग्य ठिकाणी वापरलं तर थोडंसं आकर्षक, वैविध्यपूर्ण, विश्वसनीय प्रभाव आपला वाढतो त्याच्यामध्ये. मग येतो आपण पुढच्या टॉपिककडे की निबंधामध्ये काय करावे आणि काय करू नये. एकदम प्रॅक्टिकल. पहिली गोष्ट आहे निबंधामध्ये काय करावं. क्लिअर इंट्रोडक्शन असलं पाहिजे, बॉडी असली पाहिजे आणि कन्क्लुजन. असे 3 फॉर्मॅट क्लिअर असले पाहिजे स्पष्टपणे, की हे माझ्या निबंधाचं इंट्रोडक्शन आहे, हे माझ्या निबंधाचं म्हणजे कन्क्लुजन आहे, किंवा हे माझ्या निबंधाची बॉडी आहे. त्याने काय होईल, त्याने तुम्ही या संदर्भात तुमचा निबंध जो आहे तो निबंध बरोबर 3 फॉर्मॅट मध्ये व्यवस्थित बसलेला आहे हे क्लिअर होऊन जाईल. दुसरं, फोकस आणि रिलेव्हन्स. ऑलवेज रिमेंबर, कधीही टॉपिकला सोडून जायचं नाही.
काही झालं तरी, तुम्हाला कोणी कितीही अगदी बंदूक जरी डोक्याला लावली तरी या संदर्भात टॉपिकला सोडायचं नाही कुठल्याही प्रकार. तिसरी गोष्ट, ओरिजिनॅलिटी. निबंध हे दुसऱ्याच्या नाही, तुमच्या विचारांचं प्रतिबिंब आहे. कुठून तरी ढापून ढोपून चोरून तुम्ही निबंध लिहू शकत नाही. राईट विथ युअर ओन अंडरस्टँडिंग. चौथं, विश्लेषणात्मक चौकट. म्हणजेच काय की निबंधाचे विश्लेषण जे आहे ते अनेक डायमेन्शन्स मधून करा. कॉजेस, इफेक्ट, काउंटर पॉइंट्स, इव्होल्युशन असे सगळे एक्सप्लेन करा. मराठी भाषेमध्ये सांगतो, सोप्या भाषेमध्ये. त्याचे वेगवेगळे आयाम, सामाजिक, आर्थिक, राजकीय, नैतिक, एन्व्हायरमेंटल सगळे स्पष्ट करा. कारण स्पष्ट करा, त्याचे परिणाम स्पष्ट करा. कोणी आर्ग्युमेंट्स केले तर ते काउंटर पॉइंट्स पण सांगा की हे योग्य ते अयोग्य. बरोबर. फिलॉसॉफी ही फक्त काय शब्द आहेत पोकळ, काही जगण्यासाठी काय उपयोगाची आहे, मग त्याचे काउंटर आर्ग्युमेंट सांगा. आणि मग इव्हॅल्युएशन सांगा. ऑर्गॅनिक कनेक्शन, सेंद्रिय जोड. लक्षात ठेवा, एसे मस्ट फ्लो नॅचरली लाईक लाईफ स्टेजेस. लक्षात ठेवा, जसं आहे एसे कसं आहे की जसं लहान बाळ आहे जन्मलेलं, ते दुडू चालते, रांगते, मग चालायला लागते, धडपडते, पुढे जाते, मॅच्युअर होते, सक्षम होतं आणि पूर्ण वेगात पळते. तसंच निबंधाचा प्रवास असला पाहिजे, ऑर्गॅनिक फ्लो असला पाहिजे. मध्येच तुम्ही निबंधाचं कन्क्लुजनच करून मोकळे झालात, मग कारण सांगत बसलाय आणि मग त्याच्यानंतर कुठे परिणाम नाही. म्हणून ब्रेनस्टॉर्मिंग गरजेचं आहे. म्हणून ब्रेनस्टॉर्मिंग गरजेचं. अतिशय महत्वाचा पॉइंट. ब्रेनस्टॉर्मिंग करा की येस बाबा हे 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 पॉइंट अशा 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 मेथडने अशा अशा पद्धतीने पुढे आले पाहिजे. आणि पहिल्या नंबरचा हा, दुसऱ्या नंबरचा, तिसरा नंबर, चौथा नंबर, पाचवा नंबर अशा प्रकारचा पॉइंट आहे. मग आहे पुढे दिशादर्शन, लॉजिकल सिक्वेन्स ऑफ पॉइंट्स. बरोबर. नॉट नेसेसरी नंबर. तुम्हाला नंबर टाकायची गरज नाही, असं करू नका. निबंधामध्ये नंबर नाही टाकत बसायचे, पण सिक्वेन्स लॉजिकल असला पाहिजे. जे मी ऑलरेडी एक्सप्लेन केले तुम्हाला की पहिल्या नंबरला काय घ्यायचं, दुसऱ्या नंबरला काय, हे ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये क्लिअर होईल. बरं. पुढे आहे सातत्याने सुसूत्रीकरण, अवॉइड कॉन्ट्राडिक्शन्स. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही एक विचार मांडता, त्याच्यातच पुन्हा दुसरा विचार त्याच्या विरोधी मांडताय, त्याच्या विरोधी तिसरा मांडताय, असं नका करू. तर एक फ्लो शांतपणे असला पाहिजे. हा, तुम्ही विरोधी विचार मांडा, पण तिथं स्पष्ट करा की काही लोकांचा असं मत आहे, काही तज्ज्ञांचा असं मत आहे, किंवा काही वेळा अशा पद्धतीने विचार होतो, हे तुम्ही करू शकता. पुढे आहे निबंध, एसे इज कम्युनिकेशन. तुम्ही या संदर्भात निबंध म्हणजे काय आहे, निबंध हे एक संभाषण आहे ज्यामध्ये तुम्ही इफेक्टिव्हली दुसऱ्याशी कम्युनिकेट करताय. बरं. क्लॅरिटी, फ्लो, सिंपल स्टाईल, शॉर्ट सेंटेन्स. अजिबात मोठी मोठी पल्लेदार वाक्य वापरायची नाही, छोटी छोटी वाक्य वापरायची. अशी वोकॅब्लरी वापरायची की जेणेकरून सर्वसामान्य लोकांना समजेल. इमोशनल अपील जे आहे ते थोडंसं टाळायचं, कोट्सचा वापर करू शकता. बरोबर. म्हणून ते एक प्रकारचं संभाषण आहे, जणू काही तुम्ही माझ्याशी संवाद साधताय की हे हे मुद्दे असे आहेत, असं म्हणणं आहे, असं करायचे, याची सोशल डायमेन्शन्स, याचे पॉलिटिकल इकॉनॉमिकल डायमेन्शन्स, याचे परिणाम असे आहेत, याचे आर्ग्युमेंट्स, काउंटर आर्ग्युमेंट्स असे आहेत, त्याच्यावरती ह्या उपाययोजना होऊ शकतात, आणि मग अशा प्रकारे जायचं. मग राईट प्लेसमेंट ऑफ कोट्स. माझे लई कोट्स क्रिटिकल थिंकिंग पण आहे. बरोबर. तुम्ही ते तुमचे विचार जे आहे ते रॅशनल मांडा. रॅशनल विचारसरणी म्हणजे काय, संविधानाच्या विचारसरणीवर आधारित विचारसरणी म्हणजे रॅशनल. राईट प्लेसमेंट ऑफ कोट्स. माझे लई कोट्स पाठ आहेत, जिथं दिसन तिथं मी ठोकणार कोट्स, नाही चालणार. कोट्स पाठ आहेत म्हणून कोट्स लिहायचे नाहीयेत, जर गरज असेल तरच लिहा, हे करायचे. डोंट, काय टाळावं, बॅकग्राऊंड, लई मोठी पार्श्वभूमी, मोकार तुम्ही इकडून तिकडून जोडून टॉपिक वर नाही. कम टू द टॉपिक ऍज अर्ली ऍज पॉसिबल. एखादं उदाहरण जरी दिले तरी लगेच टॉपिक वर या. लॉंग बॅकग्राऊंड अजिबात नको. ओव्हर यूज ऑफ कोट्स ऑलरेडी सांगितले, अजिबात नाही पाहिजे. ग्रॅमॅटिकल मिस्टेक टाळा. आता एक समस्या आहे तुम्हाला सांगतो, आपल्या आजच्या पिढीची किंवा मुलांची. प्रॉब्लेम काय झालाय, इंग्लिश मीडियम मध्ये शिकलोय, इंग्लिश लिहिता येते, सॉरी इंग्लिश वाचता येते, समजते, लिहिता येत नाही.
मराठीमध्ये समजते, परंतु इंग्लिश मीडियम मध्ये शिकले असल्यामुळे मराठीमध्ये लिहिता येत नाही, म्हणजे सगळाच गोंधळ. त्यामुळे ग्रॅमॅटिकल मिस्टेक, मी आता जे निबंध तपासतोय त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक खूप आहे, तर ते थोडंसं टाळा. पॉलिटिकल आयडिओलॉजिकल हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. कुठलीही पॉलिटिकल आयडिओलॉजिकल गोष्ट जी आहे ती तुम्ही मांडू शकत नाही. न्यूट्रॅलिटी मेंटेन करा. आणि ही कशी मेंटेन करायची? भारतीय संविधानाची प्रस्तावना जी आहे ती प्रस्तावना पाठच करून ठेवा की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चित प्राप्त करण्याचा व त्याच्या सर्वांमध्ये राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे प्रवर्धन करणारी बंधुता, यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार केलेला आहे. मी जी भूमिका मांडतोय ती भूमिका या प्रस्तावनेशी सुसंगत आहे का, तर ती न्यूट्रल आहे. भावनिक असंतुलन अजिबात नको. अजिबात भावनिक दृष्ट्या संतुलित व्हायचं नाही की गरिबी आहे, गरिबी आहे, गरीब काय करणार शेवटी ना, गरीब मारणारच दुसऱ्याला, नाही. इमोशनल इम्बॅलन्स नकोय. त्याच्यानंतर अनबॅलन्स्ड अप्रोच, हे झाले. अनबॅलन्स्ड अप्रोच अजिबात नसला पाहिजे तुमच्या बोलण्यामध्ये. बॉम्बास्टिक वर्ड अजिबात वापरू नका. सिम्प्लिसिटी इज ब्युटी. उगा अवडंबर माजू नका शब्दांचं की माझे इतकं जबरदस्त वाचन आहे ना, मी लय जबरदस्त लिहिला, इमॅन्सिपेशन ऑफ दी वुमन वगैरे वगैरे काहीतरी काय. नाही, सोप्या सोप्या भाषेमध्ये लिहा. कारण वाचणारा सुद्धा हे माहिती की तुम्ही जीएस मध्ये तुमचे किती तज्ञ आहेत ते दिसणार आहे. निबंधामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा. कंटेंट कधीही अप्रासंगिक टाकू नका. चेंजिंग ऑफ टॉपिक आयडिया अजिबात लिहायच्या नाही. जो विषय आहे त्या विषयाशी संलग्न विचारच लिहायचा, विषयाबाहेर जायचं नाही. आउट ऑफ कॉन्टेक्स्ट थिंकिंग अजिबात करायचं नाही. काही झालं बरोबर इथे लिहिले, क्रिएटिव्हिटी शुड रिमेन कॉन्टेक्स्ट बाउंड. क्रिएटिव्हिटी करा तुम्ही, पण ती कॉन्टेक्स्टच्या आतच असली पाहिजे. आणि मग डिसरिस्पेक्ट टू रायव्हल आयडियाज, प्रतिस्पर्धी कल्पनांचा अपमान. म्हणजे तुम्ही एखादी कल्पना मांडत आहात, आणि ती कल्पना मांडत असताना त्या कल्पनेच्या विरोधी म्हणा किंवा त्या कल्पनेच्या एक प्रकारे अपोजिट विचारसरणी आहे, तर तुम्ही त्या विचारसरणीचा अपमान नका करू. कारण लेट्स ऍग्री टू डिसऍग्री. बरोबर, म्हणजे माझा तुला विरोध असेल, परंतु तुझं म्हणणं मांडण्याच्या अधिकाराचा मी स्वतः पाठीराखा, हे स्पष्ट झालं पाहिजे. कधीही दुसऱ्या कल्पनेचा अपमान नका करत बसू. त्यामुळे सराव बरोबर, या सरावानेच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक आठवड्याला एक एसे लिहा, तपासून घ्या, माझ्याकडून घ्या किंवा तुमच्या मेंटरकडून तपासून घ्या. स्ट्रक्चर त्याचं परफेक्ट असू द्या. फॉर्मल तुमचा न्यूट्रल टोन असला पाहिजे. इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स सेट करून घ्या की तुमचं कंटेंट बरोबर आहे का, तुमची क्लिअरिटी ऑफ थॉट आहे का, अनालिटिकल ॲबिलिटी आहे का, लँग्वेज प्रोफिशियन्सी आहे का, ग्रामर मिस्टेक झाल्यात का, ओरिजिनॅलिटी आहे का तुमच्याकडे, मौलिकता, रिलेव्हन्स आहे का, आणि तुम्ही त्या टॉपिकशी कोहरंट आहात का, आणि म्हणजेच काय कोहरन्स तुमचा आहे का. त्यामुळे स्कोरिंग ट्रेंड जर पाहिला तर गुड स्कोर आहे 120 प्लस 50% मार्क, हा चांगला स्कोर समजला तो. ऍव्हरेज स्कोर जो आहे 250 पैकी 110 ते 25 पर्यंत समजला तो. आणि एक्सेप्शनल केसेस जे आहेत, एक्सेप्शनल तर 150 160 मार्क मिळू शकतात. अपूर्व पांडे आहे 2017ची बॅच, बरोबर, 175 स्कोर आहे. म्हणजे जस्ट यू कॅन इमॅजिन की त्यांनी बंदाची लेवल काय असेल. म्हणजे असे एक्सेप्शनल जे आहेत ते एक्सेप्शनल जे काही स्कोर आहे ते तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे असं काही नाही की मिळणारच नाही, पण ते मिळू शकतात. मग त्या अनुषंगाने तुम्हाला या सगळ्या मुद्द्यांकडे पाहणं आवश्यक आहे. आणि तशाच पद्धतीने तुम्ही निबंध जो आहे तो निबंध लिहिला पाहिजे. आता थेट आपण त्याच्या गाभा क्षेत्राला हात घालूया. जस्ट गाभा क्षेत्राला हात घालायचं म्हणजे काय करायचं, जसं मी तुम्हाला सांगितलं
जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा मॉडेल एसे डिस्कशन जे आहे ते आपण करूया, म्हणजे जसं तुम्हाला लक्षात येईल की काय कशा प्रकारे जायचं आहे. आणि काही गोष्टी अशा आहेत की वर्ड लिमिट तुम्हाला सोडून चालणार नाही. आता बघा इथे टॉपिक एक्झाम्पल घेऊया, गुड गव्हर्नन्स फॉर न्यू इंडिया. टॉपिक काय आहे? गुड गव्हर्नन्स फॉर न्यू इंडिया अशा प्रकारचा टॉपिक आहे. आता या टॉपिक विषयी निबंध लिहिताना किंवा अशा प्रकारच्या टॉपिकचा निबंध लिहिताना तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे? तर पहिली गोष्ट इंट्रोडक्शन, बॉडी आणि तुमचं जे काही कन्क्लुजन आहे ते कन्क्लुजन हा फॉर्मॅट तुम्हाला सेम ठेवायचा. म्हणजे तुम्हाला फॉर्मॅट चेंज करायचा आहे का? फॉर्मॅट चेंज करायचा नाहीये. तर हेच राहणार, म्हणजे असाच संदर्भ राहणार की बाबा इंट्रोडक्शन असणार, बॉडी असणार आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या संदर्भाला असणार. चला एकच मिनिट थांबले तर. मग जसं मी तुम्हाला सांगितलं फॉर्मॅट तोच राहणार. निबंध कोणत्याही प्रकारचा येऊ शकतो, तुम्हाला सोशल येऊ शकतो, इकॉनॉमिकल येऊ शकतो, पॉलिटिकल येऊ शकतो, एन्व्हायरमेंटल येऊ शकतो किंवा सायबर सिक्युरिटी, फिलॉसॉफिकल कसाही येऊ शकतो. निबंधाची रचना कशी असणार आहे? इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन, IBC अशीच, याच्यामध्ये चेंज नाही. बरोबर. मग त्यानंतर या संदर्भात महाराष्ट्र बेस्ड एक्झाम्पल कसे वापरू शकते किंवा वापरले पाहिजेत का? येस. निबंध काय आहे? व्हाय, हाऊ आणि व्हॉट याचं विश्लेषण आहे. व्हाय, हाऊ अँड व्हॉट ह्या 3 प्रश्नांचं विश्लेषण म्हणजे तुमचा सगळा निबंध आहे. नेहमी लक्षात ठेवा की मेंटेन मल्टी डायमेन्शनल बॅलन्स, न्यूट्रल टोन तुमचा सोडायचा नाही. इन्फॉर्मेशन म्हणजे निबंध नाही. इन्फॉर्मेशन इज नॉट इक्वल टू एसे. हे मी ऑलरेडी सांगितलेलं रिपीट करतोय, रिवाइज करतोय. बरोबर. त्यानंतर या संदर्भात निगेटिव्ह टोन नको, सोप्या भाषेमध्ये टोन असला पाहिजे. विषय संपला. कुठल्याही विषयाचे काही 6 आयाम असतात, जसं की डायमेन्शन सोशल असू शकतं, डायमेन्शन पॉलिटिकल असू शकतं, डायमेन्शन तुमचं इकॉनॉमिकल असू शकतं किंवा गव्हर्नन्सचा एक भाग असू शकतो, इथिकल असू शकतं. आणि नेहमी लक्षात ठेवा त्याला महाराष्ट्राचा कॉन्टेक्स्ट जोडायचाच. नेहमी महाराष्ट्राचा कॉन्टेक्स्ट जोडल्याशिवाय पुढे जायचं नाही, काय झालं तर. मग त्यामुळे इथिक्स आणि गव्हर्नन्स जो आहे तर तो राज्यसेवेला पण बसणार आहे, फेडरलिझम राज्यसेवेला पण येणार आहे. मग त्यामुळे हे निबंधाचे जे टॉपिक आहेत ते निबंधाचे टॉपिक सहसा बदलत नाही. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरकडे या संदर्भात आपला व्यवस्थित यायचं. आता क्वेश्चन्स जे आहेत ते करंट अफेअर्सशी आपण जोडताना कशा पद्धतीने जोडू शकतो याचा संदर्भ जर पाहिला आपण तर लक्षात येते आपल्याला की टॉपिक आहे गुड गव्हर्नन्स फॉर न्यू इंडिया. फॉर एक्झाम्पल काय टॉपिक आहे? गुड गव्हर्नन्स फॉर न्यू इंडिया. आता हा टॉपिक आपल्याला काय सांगतो? इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही लिहिलं बरोबर की कौटिल्य किंवा UNDP यांचे डेफिनेशन. इथं तुम्ही प्राचीन भारताचा पण संदर्भ सांगितला, इथं आंतरराष्ट्रीय पातळीवरती नवा संदर्भ पण सांगितला गव्हर्नन्सच्या बाबतीत की कौटिल्यची विचारधारा होती, चाणक्यची आणि UNDPची. मग आता त्याचे पिलर्स सांगितले की अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी, गव्हर्नन्सचे हे पिलर क्लिअर केले, म्हणजेच तुमची बॉडी क्लिअर झाली. मग त्याच्यामध्ये तुम्ही टाकले महाराष्ट्राचे एक्झाम्पल्स, म्हणजेच आपले सरकार, MHA-DBT. याच्यामुळे काय झालं? तुम्हाला दिसलं की नवी भारताची व्यवस्था जी आहे ती महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या स्पेसिफिक संदर्भात कशा प्रकारे लागू झालेली आहे. क्लिअर झालं? महाराष्ट्राचं टेक्नॉलॉजीचा IT म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणे, आधार कार्डचा वापर करणे. चॅलेंजेस काय आहेत? सर सगळं हे आपण करतोय पण भारत खरंच डिजिटली एक आहे का? आपल्याकडे ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि शहरी भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी, ग्रामीण भागामधली डिजिटल लिटरसी आणि शहरी याच्यामध्ये फरक आहे. डायग्राम काढू शकता तुम्ही गव्हर्नन्स ट्रायंगलची आणि कन्क्लुजन मध्ये सांगू शकता न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे गुड गव्हर्नन्सचे मॅपिंग आहेत नवीन भारतासाठी. लक्षात.
अरे एकच थीम असू शकते, एक थीम, त्याच्यावरती 10 एसे तयार होऊ शकतात. एकच. उदाहरणार्थ लोकशाही आहे, लोकशाहीवर 10 प्रकारचे एसे तयार होऊ शकतात. डेमोक्रेसी अँड टेक्नॉलॉजी, डेमोक्रेसी अँड पीपल्स पार्टिसिपेशन, डेमोक्रेसीज अँड टुडेज वर्ल्ड, क्रायसिस ऑफ पॉलिटिकल लिडरशिप, फ्रीडम वर्सेस रेग्युलेशन, युथ वर्सेस डेमोक्रेसी, कॉन्स्टिट्यूशन वर्सेस सध्या भारतातील स्थिती, अशा अनेक अनुषंगाने असू शकते. मग तुम्ही हा या संदर्भात देऊ शकता. आता पुढचा प्रश्न की सर याच निबंधामध्ये बरोबर हाऊ टू यूज मॅप्स, डायग्राम्स, फॅक्ट्स आणि डेटा. तर आता तुम्ही या संदर्भात सांगू शकता की महाराष्ट्र आउटलाईन फॉर ऍग्रिकल्चर ड्रॉट. मग महाराष्ट्राच्या संदर्भात काही शेतकरी आत्महत्या किंवा ऍग्रिकल्चरवर आलेला आहे, त्या निबंधामध्ये तुम्ही सांगू शकता की महाराष्ट्राचा ऍग्रिकल्चरल जो मुख्य प्रभाव असलेला भाग कोणता आहे, बरोबर, या संदर्भात. किंवा दुष्काळ प्रवण भाग जो आहे तो कोणता आहे सांगू शकता. इंडियाच्या मॅपमध्ये इनइक्वॅलिटी मायग्रेशन दाखवू शकता. आणि जर तुम्हाला डायग्राम व्यवस्थित जमत नसेल तर एक गोष्ट फार सुंदर आहे, ती म्हणजे फ्लो चार्ट. फ्लो चार्ट मध्ये तुम्ही सांगू शकता कॉज, इफेक्ट आणि सोल्युशन. बरोबर. फॉर एक्झाम्पल शेतकरी आत्महत्या. शेतकरी आत्महत्यांची कारण आहेत, आर्थिक आहेत, सामाजिक कारण आहेत, किंवा काही पॉलिसीचे संदर्भ आहे. आणि हे झाले. याचा इफेक्ट काय झाला? याचा इफेक्ट झाला कर्जबाजारीपणा. त्या कर्जबाजारीपणा संदर्भात शैक्षणिक मागासलेपण आहे किंवा आरोग्याच्या समस्या आहेत, तिथंही काही मिळालं नाही, हे इफेक्ट झाले. सोल्युशन काय आहे? सोल्युशन मध्ये तुम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करा, शेतकऱ्यांना कर्जमाफी करा, मध्यस्थ दलाल यांचं उच्चाटन करा. ह्या एका फ्लोने कुठलंही एक वाक्य संपूर्ण न लिहिता सुद्धा एका फ्लोने निबंध चेक करणाऱ्याला कळालं की तुमचं म्हणणं काय, विषय संपला. टाइमलाईन डायग्राम काढा, पिरॅमिड दाखवा. डाटा वापरताना ऑथेंटिक वापरायचा. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, नीती आयोग, युपीएससीचं इकॉनॉमिक सर्व्हे, बरोबर, महाराष्ट्राचं ऑथेंटिक डेटा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, अशाच प्रकारे. मग त्यामुळे निबंध लेखन हे तुमचं विश्लेषण, संतुलन प्लस संदर्भ अशा तिघांचं एकत्रीकरण आहे. युपीएससीचे PYQ हे तुमच्या एमपीएससी साठी खजाना आहेत, गोल्ड आहेत, काही म्हणा. कुठलाही निबंध लिहिताना इथून पुढे एमपीएससी ला तुम्ही महाराष्ट्राचे एक्झाम्पल जे आहेत, बरोबर, महाराष्ट्राच्या एक्झाम्पल ला विसरायचं नाही. डाटा, डायग्राम हे जर वापरले तर तुमचा स्कोर वाढणार. स्कोर इन्क्रीज करणारे हे काम आहे. डाटा वापरा, डायग्राम वगैरे सगळ्या वेगवेगळे डायमेन्शन्स जर तुम्ही मेन्शन केले इथं, बरोबर, जे संदर्भ होते मागच्या भागामध्ये, की डायमेन्शन्स जर मेन्शन केले, सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, गव्हर्नन्स, इथिकल, अशा प्रकारे, तर तुमचे या संदर्भात म्हणजे आपकी नैया पार लग गई असं समजा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच अडचण नाही. मग काय बघा, बॅलन्स भूमिका ठेवायची, कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यू शी जोडायचं, महाराष्ट्र स्पेसिफिक एक्झाम्पल विसरायचे नाहीत. बरं, महाराष्ट्र स्पेसिफिक एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल अजिबात विसरायचे नाहीत. काही जरी झालं तरी कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राचा संदर्भ विसरायचा नाही. कारण महाराष्ट्राचा संदर्भ जो आहे तो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वापरला जाणार आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उपयोगी पडणार आहे. कसा दाखवतो बघा. बॅलन्स लिहा, कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यू जोडा, महाराष्ट्र स्पेसिफिक लिहा, बरोबर, मुंबईचं अर्बनायझेशन, विदर्भ किंवा मराठवाडा क्रायसिस, डाटा आणि रिपोर्ट्स वापरा, डायग्राम, फ्लो चार्ट द्या, इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन प्रभावी ठेवा, जे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. लँग्वेज साधी ठेवा, एक्झाम्पल मध्ये महाराष्ट्र मध्ये मिश्र ठेवा, IMP आहे महाराष्ट्र एमपीएससी मध्ये. लॉजिकल फ्लो ठेवा. लॉजिकल फ्लो म्हणजे काय? लॉजिकल फ्लो म्हणजे प्रत्येक पॅरेग्राफ पुढील मुद्द्याशी जोडलेला असावा. एक पॅरेग्राफ तुम्ही लिहिला असा आणि दुसरा पॅरेग्राफ सुरू केला तर या पॅरेग्राफचा या पॅरेग्राफशी संबंध असला पाहिजे.
मग सर तो संबंध कसा प्रस्थापित करायचा? या पॅरेग्राफच्या शेवटी एखादा प्रश्न टाका आणि त्या प्रश्नाचं उत्तर खाली टाका. या पॅरेग्राफची शेवटची एक मुद्दा टाका जो अपूर्ण राहील आणि तो पुढे एक्सप्लेन केलेला दिसून येईल. नसेलच तुम्हाला डायरेक्ट वेगळा आहे तर लिहा, आता आपण वेगळ्या मुद्द्याकडे वळूया. त्यामुळे काय होईल, एक लॉजिकल फ्लो मेंटेन राहील. आणि कन्क्लुजन हे व्हॅल्यू बेस्ड असलं पाहिजे. काय करायचं नाही तर फक्त माहिती देऊन निबंध भरू नका. पॉलिटिकल टिल्ट दाखवू नका. कोट्सचा अतिरेकी वापर करायचा नाही. काही झालं तरी निगेटिव्ह टोन ठेवायची नाही. काही झालं तरी वर्ड लिमिट सोडायची नाही. 900 ते 1000 शब्दांच्या मर्यादेमध्ये राहायचं. इररिलेव्हंट एक्झाम्पल देऊ नका. म्हणजे माहिती नाही पण उगाच रेटून खोटं बोलतोय आणि एक्झाम्पल देतोय. तसला उद्योग करायचा नाही. त्याच्यामुळे अडचणीत सापडू शकता तुम्ही. पॅरेग्राफ नेहमी छोटे ठेवा. खूप मोठे मोठे लांब लचक नको. छोटे स्पष्ट असले पाहिजे. हँडरायटिंग मोठी लहान मिसळू नका. एक नीटनेस ठेवा. एक्झामिनर फ्रेंडली असू द्या. हे कशाने होईल? हे प्रॅक्टिसने साध्य होईल. याची काय काम, याची काय करा. इमोशनल रायटिंग टाळा. हे झाले. ओनली करंट अफेअर्स लिहू नका. स्टॅटिक प्लस करंट अफेअर्स असं दोन्ही लिहा. मग सर आता निबंध कसा लिहायचा हे तुम्हाला काही निबंध वाचून मी दाखवू शकत नाही किंवा त्याचं नाही. पण कुठले एक अतिसंभाव्य टॉपिक असू शकतात याचा काही एक अंदाज येऊ शकतो का आपल्याला, की सर कुठले एक्झाम्पल जे आहेत ते येऊ शकतात निबंध किंवा संदर्भ कसा आहे? तर फिलॉसॉफिकल येऊ शकतो, सोशल इश्यू येऊ शकतो, गव्हर्नन्सचा इश्यू शकतो, डेमोक्रेसी येऊ शकतो, ईव्हीएम येऊ शकतो, इकॉनॉमी येऊ शकते, डेव्हलपमेंट येऊ शकते, एन्व्हायरमेंट येऊ शकतं, सायन्स टेक्नॉलॉजी, सायबर. अशा प्रकारच्या पॅटर्नच्या संदर्भात कुठेही निबंध जो आहे तो निबंध कुठलाही टॉपिक येऊ शकतो. मग त्यामुळे आता आपण एक शेवटी बरोबर एक संदर्भ पाहूया. आता प्रत्यक्ष निबंधाकडे जाऊया. एक प्रत्यक्ष निबंधाकडे गेलो म्हणजे तुमचं थोडस जरा क्लिअर आहे. तत्पूर्वी काही मोस्ट एक्सपेक्टेड एमपीसीएससी टॉपिक आहे 2025-26 चे. हे तुम्ही नंतर पाहून घेऊ शकता. सोशल टॉपिक आहे, पॉलिटिकल टॉपिक आहे किंवा इकॉनॉमिक टॉपिक आहे, इथिकल, फिलॉसॉफिकल असे वेगवेगळ्या अँगलचे टॉपिक्स आहेत. तर त्याचा संदर्भ जो आहे तो संदर्भ आपण इथं तुम्ही पाहू शकता. आता थोडस बघा 2015 पासूनचे सगळे जे काही विषय आहेत ते जर पाहिले तर टेक्नॉलॉजी वर्सेस मॅन पॉवर 2016 डेव्हलपमेंट आणि जेंडर बरं. त्यानंतर जॉय ॲज ग्रॅटिट्यूड 2017ला, 2018ला अ गुड लाईफ लव प्लस नॉलेज, 2019ला विजडम अँड ट्रूथ अशा प्रकारचा निबंध आला. असे वेगवेगळे निबंध आहे. आपण काय करूया, आपण या संदर्भात बघा निबंधाच्या फ्लोने जायचं आहे. आता आपलं फ्लोने जायचं म्हणजे काय तर एक एक टप्प्याटप्प्याने जाऊया. कोणत्या टप्प्याने? की बाबा पहिलं तर तुम्ही 10 मिनिटं थिंकिंग केलं, 10 ते 15 मिनिटं या संदर्भात ब्रेनस्टॉर्मिंग केलं की काय निबंध लिहायचं आहे, कशा प्रकारे आहे, टॉपिक आहे, त्या टॉपिकचं मॅक्सिमम कंटेंट आहे का, बरोबर. फॅन्सी वाटणारा टॉपिक नका घेऊ, तर व्यवस्थित सगळं आपण ते बाकीचं सगळं आतापर्यंत जे पाहिलं ते केलेलं आहे. आणि मग त्यानंतर यांच्या संदर्भात बाकीच्या आपण सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या आणि प्रत्यक्ष निबंधाकडे आपण वळालो. आता निबंधाकडे वळाल्यानंतर आपल्याला काय समजलं की आपण 2023चा एसे घेतला. अ सोसायटी दॅट हॅज मोर जस्टिस इज अ सोसायटी दॅट नीड्स लेस चॅरिटी. असं काहीतरी संदर्भ आहे की सोसायटी दॅट हॅज मोर जस्टिस, जिथं न्याय, ज्या समाजामध्ये न्याय व्यवस्था आहे व्यवस्थित किंवा मोर जस्टिस आहे त्याला नीड्स लेस चॅरिटी असं म्हटलं. आता अप्रोच काय आहे, टॉपिक पहिला समजून घ्यायचा. जस्टिस हा संरचनात्मक भाग आहे, सिस्टमिक फेअरनेस आहे. आणि चॅरिटी म्हणजे काय, सिम्पटोमॅटिक म्हणजे उपचार, दान किंवा मदत आहे. म्हणजेच ज्या समाजामध्ये न्याय व्यवस्था सक्षम आहे, समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळतो, न्याय व्यवस्थेवरचा विश्वास दृढ आहे,
त्या व्यवस्थेमध्ये बरोबर दान मदत ह्या गोष्टींची गरज लागत नाही. टॉपिक समजून घेतला. पॉसिबल डायमेन्शन्स काय असू शकतात या विषयाचे? पॉसिबल सोसायटी ॲज मोर जस्टिस सेट ऑफ पॉसिबल. पहिला आहे सोशल जस्टिस, हे डायमेन्शन आहे. सोशल जस्टिस म्हणजे काय? सर्वांना शिक्षण मिळतंय का? सर्वांना हेल्थ मिळते का? कास्टिझम वरून तुमच्याकडे भेदभाव होतोय का? किंवा जेंडर इश्यूज आहे का तुमच्याकडे? हा भाग क्लिअर झाला. बॉडीमध्ये पुढे तुम्ही इकॉनॉमिक जस्टिस वरती लिहा की आज आभाळाला भिडणाऱ्या इमारती माझ्या घरासमोर आहेत, पण पाताळात गाडल्या गेलेल्या माझ्या झोपड्या सुद्धा त्याच वेळीच आहेत. तर अशा वेळी काय आहे? इन्कम, ऍसेट, जॉब हे सर्वांना समान आहे का? हा भाग क्लिअर केला तुम्ही. पुढे लीगल आणि इन्स्टिट्यूशनल जस्टिस. कोर्टामध्ये सगळ्यांना न्याय मिळतोय का? सर्वसामान्य व्यक्ती म्हणते की कोर्टाची पायरी शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. रिझर्वेशन्समुळे आपण या संदर्भात सामाजिक न्याय साध्य करण्यामध्ये यशस्वी झालोय का? योजनांमुळे झालोय का? हे वेगवेगळे अँगल तुम्ही डिस्कस केले. बरं, आणि मग आउटलाईन जी आहे त्याच्यामध्ये या संदर्भात आता सुरुवात करताना तुम्ही काय केलं? सुरुवात करताना एक छोटा प्रसंग सांगितला की दरवर्षी गावामध्ये मोठा बरोबर या संदर्भात दान समारंभ घडतो. गावामध्ये मोठा दान समारंभ घडतो, पण शेतमजुरांची परिस्थिती तशीच आहे. म्हणजे दान केल्यानंतर तुम्ही समाजामध्ये बदल घडेल असं होणार नाहीये. तुम्हाला सामाजिक न्याय प्रस्थापित करावा लागेल. त्या सर्व हारा वर्ग जो आहे, सर्व ज्याच्या हातातून निघून गेलेला आहे, त्या वर्गाला जर सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय जर मिळाला तर तिथं दानाची गरज कमी पडणार आहे. हे तुमचा निबंध आहे, अधोरेखित झाला. भाग 1 मध्ये तुम्ही न्याय वर्सेस दान ही संकल्पना सांगितली. न्याय हा काय आहे? अधिकार आहे न्याय. दान ही कृपा आहे. सरकार लोकांना मदत करते हे न्याय नाहीये. लोक एम्पॉवर झाले पाहिजे, लोकांचा सिस्टीमवरचा विश्वास वाढला पाहिजे. संविधान सांगते 3 प्रकारचा न्याय, हे तुम्ही मेन्शन केलं. भारतातील चॅरिटी कल्चर, धर्मादाय रुग्णालय, अन्नछत्र, CSR, NGO मेन्शन केला. पण रूट कॉज कायम आहे ना. रूट कॉज कायम आहे, असमानता कायम आहे, भेदभाव कायम आहे. म्हणून चॅरिटी कल्चर डिस्कस केलं. भाग 3 मध्ये न्याय व्यवस्था, न्यायपूर्ण व्यवस्था कशी चॅरिटी कमी करते. चांगली सरकारी शाळा आहे, चांगली आरोग्य सुविधा आहे, गरिबांना NGO वरती अवलंबून राहावं लागणार नाही. सोशल सिक्युरिटी तुम्ही तयार करा, सामाजिक. मग संतुलित दृष्टिकोन मांडा की चल मान्य की एकच एक नको. बरोबर, न्याय असला तरी इमर्जन्सी मध्ये चॅरिटी लागतेच. म्हणजे जरी व्यवस्था सुंदर आहे, जरी हेल्थ केअर आहे, जरी शिक्षण आहे किंवा सगळं आहे, बरोबर, तरी पण काही इमर्जन्सी सिस्टीम मध्ये चॅरिटीची आवश्यकता आहे. आपण दोघांचंही समन्वय बरोबर एकत्रित भूमिका घेऊ शकतो. पण पॉलिसी फोकस न्यायावरच असला पाहिजे, चॅरिटी सप्लिमेंटरी असली पाहिजे. आणि मग उपसंहारामध्ये सांगा की बाबा या संदर्भात उच्च दर्जाची सामाजिक न्याय व्यवस्था असलेला समाज जो आहे त्याच्यावरती दान, त्याला दानाची कमी गरज लागते, मदतीची कमी गरज लागते. स्वाभिमानी बरोबर मानवी प्रतिष्ठेचा सन्मान करणारी समाज व्यवस्था जर असेल तर आपल्याकडे दान किंवा चॅरिटीची आवश्यकता राहणार नाही. दॅट्स विषय संपला. हे अँगल आहेत. अशा प्रकारे आपण हे डिस्कस करू शकतो. तसंच पुढचा भाग जो आहे तो तुम्हाला इथं सांगितलेला आहे. बरोबर, फॉरेस्ट आर द बेस्ट केस स्टडीज फॉर इकॉनॉमिक एक्सलन्स आहे, ते तुम्ही करू शकता. हे सगळे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. या सगळ्यांचं या संदर्भात कन्क्लुजन करताना नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला जर अशा प्रकारचं सर्वोत्तम योग्य मार्गदर्शन उपलब्ध हवं असेल किंवा योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपल्याला फिजिक्सवाला MPSC ची ही जी बॅच आहे ती तुम्ही जॉईन करू शकता. मेंटॉरशिपचा फॉर्म जो आहे तो कमेंटमध्ये दिलेल्या फॉर्मला तुम्ही भरू शकता. तुम्हाला फ्री मेंटॉरशिप उपलब्ध होईल. केवळ हा QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही मार्गदर्शन मिळवू शकता. आणि काही अडचण आली तर आपल्या टीमशी किंवा आमच्याशी संपर्क साधा. या भागामध्ये इथेच थांबूया. धन्यवाद. आय होप की हे एक्सप्लेनेशन तुम्हाला मदत करेल निबंध लिहिण्यामध्ये. जर काही अडचणी वाटल्या तर कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा तुमची भूमिका जरी योग्य असेल, अयोग्य असेल, योग्य वाटली, अयोग्य वाटली, ती कशी डेव्हलप करायची, काय करायची यावरची आपण सारासार विचार करणार. धन्यवाद. थँक्यू.